जंतर मंतरवरील सीजीपीचं आंदोलन देशविरोधी होते. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. आंदोलनामागे डाव्या विचारसरणीच्या संघटनांची पर्यायी राजकारण राबवण्याची रणनीती होती, लिमये यांचा दावा. ऋतिक कंगना बाद पुन्हा चर्चेत. आपण ऋतिकची माफी मागितली पाहिजे. ट्रेंडवर ऋतिक रोशनची कमेंट. आगीत तेल ओतू नकोस, कंगनाचा ऋतिकला टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य. आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, बाळासाहेब फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिंदेंच्या लोकांकडे तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक दान चोरीच्या आरोपांवर राऊतांची टीका. राऊतांचा सदा सरवणकरांना अप्रत्यक्ष टोला. कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार आणि संस्कृती तशीच बावनकुळेंची टीका. पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेनेही शाळेतील मुलांकडून धुवून घेतले पाय. येणारा काळ आपला चमत्कार दाखवावा लागेल. बीडमधल्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं विधान. तर राजकारणातून कधी कधी निवृत्त व्हावं वाटतं, पण जनतेचा उत्साह पाहून उभारी येते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी. 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायद्या अधिकृत लागू. नव्या कायद्यानं बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध. तर प्रकाश आंबेडकर नव्या कायद्याला कोर्टात आव्हान देणार. बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची बैठक. संभाजीनगरातील दिपकेंच्या घरात बैठक होणार असल्याची माहिती. पुढील ध्येय धोरण भूमिका ठरवण्यात येणार असल्याची माहिती. अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा. सुरत आरटीआय कार्यकर्त्यांची मागणी. दिपकेंच्या वडिलांनी मुलाला परदेशात कसं पाठवलं, अमित तिवारीचा सवाल. परदेशी शिक्षणाच्या खर्चावरून वाद. ईडीकडून भोंदूकरांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर. खरातनं 1000ची अंगठ्याची जोडी 2,62,000 विकली, तर मत दैवी असल्याचं सांगून तब्बल 7 लाख प्रति लिटर दरानं विकल्याचा आरोप. केंद्रात येऊन मनुष्यबळ मंत्रालय सांभाळा. मोदींनी फडणवीसांना सूचना दिल्याचं राऊतांचं वक्तव्य. महाराष्ट्रात तुमच्या पसंतीचा सीएम नेमू असं आश्वासन दिल्याचंही विधान. समाजवादी पक्षाचे खासदार पप्पू यादव यांना मारहाण. पत्रकार परिषद सुरू असताना पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न. मुंबईत काजू कतलीमध्ये आढळली गंजलेली पिन. मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील प्रकार. अतिवृष्टीमुळे नंदुरबारच्या नवापूरमध्ये पूर. जनजीवन विस्कळीत. तर नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये जोरदार पावसानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. पंढरपुरातील भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. उजनी आणि वीर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ. धुळ्याच्या लळिंगपुरण धबधब्याजवळ काही पर्यटक थोडक्यात बचावले. प्रसंगावधान राखत झाडाचा आधार घेतल्यानं जीव वाचला. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर. सुरत, सुरेंद्रनगर आणि भरूचमध्ये पूर सदृश्य परिस्थिती. हवामान विभागाचा गुजरातला रेड अलर्ट जारी.